नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चवीला अप्रतिम अशी लागणारी सोयाबीन बुर्जी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्याला सोयाबीन भिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 1 तांब्या पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम करून घेतलेल्या पाण्यामध्ये सोयाबीन आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता 5 मिनिटासाठी सोयाबीन छान अशी भिजवून घ्यायची आहे. सोयाबीन टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्स हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटासाठी थांबायचं आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी सोयाबीन टम्म फुगलेली आहे. आता ती फुगलेली सोयाबीन आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. सर्व सोयाबीन आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून छान अशी धुवून घ्यायची आहे. तर इथे मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे. थंड पाणी टाकूनच छान सोयाबीन धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर ती पिळून घ्यायची आहे. पिळून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. तर पूर्णपणे सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आबडधोबड अशी त्याची पेस्ट बारीक असं करून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा बारीक करायचं नाही. त्यानंतर आता आपण फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे. जिरे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी चांगली तडतडली की 2 कांदे बारीक अशी कट करून घेतलेली टाकायचे आहेत. कांदा चांगला सोनेरी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घेतला की त्यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे आणि 1 टोमॅटोची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली टाकायची आहे. तर अशा पद्धतीने आता कांदा, टोमॅटो आणि लसणाची खमंग अशी फोडणी तयार करायची आहे. त्यानंतर पाव चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. पाव चम्मच धना पावडर टाकलेली आहे. 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे. सर्व मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मसाले चांगले परतून घेतले की त्यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली सोयाबीन टाकायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त असे सोयाबीन मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी सोयाबीन झालेली आहे. आता ही सोयाबीनमध्ये मी बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली सोयाबीन बुर्जी तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.